नागपूरमध्ये बच्चू कडूंची आंदोलनस्थळी बैठक सुरू आहे आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। तुपकर, कडू तसंच जानकर, नवले आणि चटप शेट्टी यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। त्यामुळे शेतकरी नेते आणि बच्चू कडूंची महत्त्वाची बैठक आहे। आता या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरणार आहे। इकडे मुख्यमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची सकाळीच प्रतिक्रिया आलेली आहे। बैठक घ्यायची असेल तर ती मुंबईमध्ये व्हावी आणि त्यासाठी बच्चू कडू किंवा कुठलेही शेतकरी नेते जे त्यांच्या बरोबर आता समर्थनात आहेत त्यांनी मुंबईमध्ये यावं असं म्हटलेलं आहे। तर आता बच्चू कडू त्यांच्या रणनीतीमध्ये नेमकं काय ठरवतात हे पाहायचं। बच्चू कडू यांच्याबरोबर रविकांत तुपकर आहेत, त्याचप्रमाणे महादेवराव जानकर आहेत, नवले आहेत, चटप आहेत, शेट्टी आहेत। या बैठकीमध्ये सध्या सहभागी आहेत आणि या बैठकीसंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। बच्चू कडू यांचा आंदोलन जे आहे ते नागपूर हैदराबाद मार्गावर आहे, त्याची हे थेट दृश्य बघताय आणि बच्चू कडू स्वतः संवाद साधताना दिसत आहे। अजूनही आंदोलन जे आहे ते नागपूर हैदराबाद मार्गावर आहे। खरं तर हाच मार्ग जो आहे तो पुढे जबलपूर म्हणजे अमरावती जबलपूर बायपास सुद्धा म्हणण्यात येतं आणि आंदोलकांना आपल्या पुढची दिशा आहे आंदोलनाची ते सांगताना बच्चू कडू दिसतोय आणि या संपूर्ण आंदोलनामध्ये किती मोठ्या प्रमाणात संपूर्ण वाहतूक जाम दिसते आहे। इकडे हैदराबाद, चंद्रपूर, वर्ध्याकडे जाणारा संपूर्ण मार्ग आहे। लोक सुद्धा इकडनं दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात इकडनं साथ घालताना बच्चू कडू सुद्धा आपल्याकडे पाहताना दिसत आहे आणि ते संवाद साधत आहे। आंदोलक सुद्धा त्यांच्याशी बोलत आहे आणि आपण हे संपूर्ण दृश्य झी24 तासवर बघू शकतो आणि आता आपण जबलपूर महामार्गावरचे हे दृश्य बघू शकतो। मोठ्या प्रमाणात ट्रकांची रांग लागलेली आहे, दोन्ही बाजूनी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। एकीकडे हैदराबाद मार्ग म्हणजे चंद्रपूर आणि वर्ध्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद आहे, तर इकडे अमरावती आणि जबलपूरकडे जाणारा संपूर्ण मार्ग बंद आहे। म्हणजे पूर्णपणे चारी दिशांनी जे वाहतूक जाते त्याचा एका पॉइंटवर बंद आहे। साधारणतः 10 किलोमीटरच्या परिघामध्ये हा संपूर्ण बंद आहे। आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कर्जमाफीची मागणी त्यांनी केलेली आहे आणि आपण बघू शकतो खालती ठिय्या आंदोलन सुरू आहे। रात्रीपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम दिसून येत आहे। बच्चू कडू यांच्यासोबत जानकर दिसत आहे, चटप दिसत आहे, राजू शेट्टी दिसत आहे। पण बैठक त्यांची सुरू आहे। ही बैठक नेमकं पुढच्या आंदोलनाची दिशा काय राहील याबाबत ते सांगताना चर्चा करताना दिसून येत आहे आणि या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरेल। सरकारकडून सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न झालेला आहे। नेमका साथ मिळतो का, काय पुढची आंदोलनाची दिशा राहील हे थोड्या स्पष्ट होईल। पण तुर्तास आपण हे दृश्य बघू शकतो ते नागपूर हैदराबाद मार्गावरील वरच्या उड्डाणपूल जो आहे जबलपूर अमरावतीचा उड्डाणपूल त्याच्यावरील हे संपूर्ण दृश्य आहे आणि हे आंदोलन गेल्या 18 तासांपासून कायम असून पुढे आता नेमकी काय भूमिका घेतात आणि आंदोलन पुढचं स्वरूप कसं राहील हे पाहणं याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। झी मीडियासाठी सुमित सह, अमर काणे, नागपूर।